नमस्कार मित्रांनो, दी स्कॅल्पर विजयमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपला डे 8. काल आपण केलेल्या ॲनालिसिसनुसार डेली टाईम फ्रेममध्ये या इम्पॉर्टंट लेवल्स आपण मार्क केल्या होत्या आणि 20 EMA रिस्पेक्ट करून निफ्टीने एक अपसाईड मूव्ह दिली. काल आपल्याला एक ट्रेड मिळाला होता आणि त्यामध्ये आपला SL पण हिट झाला. आज निफ्टीची ओपनिंग निफ्टीने निफ्टी आज फ्लॅट ओपन झाला आहे 4 पॉईंट फक्त. तर आज आपण इम्पॉर्टंट लेवल्स बघूयात. ते आपण 1 मिनिट टाइम फ्रेम मध्ये एकदा चेक करूयात. काल आपला जो SL गेला तो जवळजवळ 2500 का 600चा कालचा आपला SL होता. आतापर्यंत आपल्याला 3 ट्रेड मिळाले आहेत. मार्केट ओपन व्हायला 1 मिनिट बाकी आहे. 9:14 झाले आहेत. तर आपण आपल्या टाइम फ्रेम मध्ये जे अनालिसिस करतो जवळजवळ 80% ते वर्क करत आहे. तुम्ही वाटलंच तर माझ्या प्रिव्हियस व्हिडिओ पण चेक करून बघू शकतात. सेटिंग तर केली आहे मी. होपफुली माझा लॅपटॉपची स्क्रीन रेकॉर्ड झाली पाहिजे. ठीक आहे. निफ्टी 100 पॉईंट खाली आहे. बघूयात आपल्याला आता कुठे ट्रेड भेटतो. हा जो चार्ट आहे हा मी ऑप्शन 23,300चा ऑप्शन इथं ऍड केला आहे आणि हा निफ्टीचा चार्ट आहे. आय थिंक आपण इथं ट्रेड इनिशिएट करायला पाहिजे. आपला SL पण छोटा असेल. नाही, आपला इथे जो सेटअप आहे 20 EMA चा सेटअप आहे. आपण 20 EMA जवळ ट्रेड घेणार आहोत. ठीक आहे. बघूयात मिळतो की नाही. ट्रेड एक्झिक्यूट झालेला आहे. स्टॉप लॉस पण मी सेट करून देतो. 169ला आपला ट्रेड एक्झिक्यूट झाला आहे. तर 160 एक 10 पॉईंटच्या खाली मी स्टॉप लॉस प्लेस करतो. सेल लिमिट 3 लॉट. ओके. स्टॉप लॉस पण मी प्लेस केलेला आहे. अभी वेट करते टारगेट और स्टॉप लॉस हिट. करूयात वेट. इथे आपण ट्रेड एक्झिक्यूट केला. खाली जो आपला SL आहे तो 10 पॉईंटचा आहे. ठीक आहे. आणि आपल्याला टार्गेट पाहिजे 1:2 रिस्क रिवॉर्ड. देखते हैं अभी टारगेट आता है या SL जाता है. कारण की 15 मिनिट चार्टमध्ये खाली 20 EMA सपोर्ट आहे
5 मिनिट चार्टमध्ये 20 EMA सपोर्ट घेतोय, ठीक आहे. आणि 1 मिनिट चार्टमध्ये 200 सपोर्ट आहे. मल्टिपल सपोर्ट्स आहेत. तर इथे एक बाउन्स मिळाला पाहिजे. तर बघूयात बाउन्स मिळतो की आपला SL हिट होतो. अभी ट्रेड ले लिया है, अभी कुछ एनालिसिस नहीं, शांति से अपना टारगेट के लिए वेट करने का. पहिले माझी सवय होती की SL मॅन्युअल एक्झिक्यूट करायचं, पण नाही, ट्रेडमध्ये एंटर केल्यावरती शांती भेटत नाही. आताच्या कंडिशनला आणि आपल्याला सक्सेस मिळण्यासाठी SL आपण चार्टवरच प्लेस करायचा. आज पण SL जातो वाटतं आपला. कमॉन निफ्टी यार, कमॉन. SLच्या जवळ आला आहे. काय वाटतं SL जाईल? गाईज, आपला SL हिट झाला आहे. किती आपला लॉस आजचा SL कितीचा गेला आपण चेक करूयात. 1 मिनिट. 2135, 2135 रुपीजचा आज आपला SL गेलेला आहे. ठीक आहे, आपण आपला रूल फॉलो करतोय, रिस्क रिवॉर्ड फॉलो करतोय. ज्या दिवशी आपल्या फेवरमध्ये ट्रेड चालेल त्यावेळेस आपण 1:2, 1:3, 1:4 या रिस्क रिवॉर्डच्या बेसिसवर आपण ट्रेड करत आहोत. ज्या दिवशी आपल्याला आपल्या फेवरमध्ये ट्रेड मिळेल त्यावेळेस आपल्याला हा जो काय लॉस झाला आहे तो पूर्ण रिकवर होईल. आपण फक्त प्रोसेस फॉलो करायची. प्रोसेस फॉलो केल्यामुळे आपण सक्सेस जरूर होणार. बॅक टू बॅक आपले किती जवळजवळ 2 SL गेले आहेत आजचा, कालचा नाही 3 SL गेले आहेत आणि एक टार्गेट मिळाला आहे. तो पण टार्गेट नव्हता, बिकॉज आपला टाइम फ्रेम 9:45 होता, तोपर्यंत आपला टार्गेट पण नाही आला, SL पण हिट नव्हता झाला, त्यामुळे आपण तो मॅन्युअली एक्झिट केला. 15मध्ये चेक जर केलं तुम्ही, ठीक आहे, इथून जाईल वरती तो, बिकॉज ऑफ मल्टिपल सपोर्ट्स आहेत. 15 मिनिट्समध्ये तुम्ही चेक केलं टाइम फ्रेममध्ये, हा एक सपोर्ट आहे, इथे एक सपोर्ट आहे, कालचा सपोर्ट आहे, ठीक आहे, मल्टिपल सपोर्ट्स आहेत. त्यानंतर 5 मिनिट्समध्ये चेक केलं तर 5 मिनिटमध्ये पण इथं 20 EMA सपोर्ट आहे, इथेच हा सपोर्ट घेतोय. तर जायला पाहिजे, हा आपला SL एंड करून वरती गेला. आता कोणी बोलत असेल आता मी 10 पॉईंटचा लावला, तर आपण समजा 15 पॉईंटचा जरी लावला असता तरी आपला SL हिट होऊन वरती जाण्याचे चान्सेस आहेत. आता जर मी ही सिरीज चालू केली नसती तर माझा SL हिट झाला असता आणि जो काही लॉस झालेला आहे तो रिकवर करण्याच्या मध्ये मी एक वेगवेगळ्या ठिकाणी जबरदस्तीने सेटअप शोधून त्यामध्ये एंट्री केली असती. आणि जो आजचा लॉस आपला किती आहे? 2100 रुपये. तर 21च्या जागी 10,000च्या वर आपला नाही, सॉरी, माझा लॉस असता. पण ही सिरीज मी डिसिप्लिन मेंटेन करण्यासाठी चालू केली आहे, स्वतःला डिसिप्लिनमध्ये ठेवण्यासाठी ही सिरीज मी चालू केली आहे. त्यामुळे आपण एंड ऑफ द डे आपला ज्यावेळेस आपले 30 डेज कंप्लीट होतील त्यावेळेस मी माझे ट्रेड बुकही तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करेल. त्यामध्ये मी जे ट्रेड घेतले आहेत, आपण जे रेकॉर्डिंग केले, ज्या सर्व ट्रेड आपण रेकॉर्डिंग करतोय त्यामध्ये सर्व असेल. त्यामुळे मी माझी ट्रान्सपरन्सी मेंटेन करेल. तर मित्रांनो, भेटूयात उद्या. थँक्यू, धन्यवाद.